ऐका ना, काय झालं? आपल्याकडे सूर्य कधी उगवतो सांगा ना. रात्री उगवतो. सांगा ना, सरळ सरळ क्वेश्चन आहे. सूर्य रात्रीच उगवतो. रात्रीच. सूर्य कधी उगवतो आणि कधी मावळतो एवढंच सांगा. रात्री उगवतो. सरळ उत्तर द्या ना. कधी उगवतो म्हणजे सकाळी उगवतो आणि कधी उगवतो आणि मावळतो संध्याकाळी, बरोबर. मग पण ना असा एक देश आहे जिथं 6 महिने सूर्य मावळतच नाही. सांगा बरं कोणता? जपान. नाही. मग सांगा ना, माहिती आहे हे तुम्हाला? नाही माहिती आहे मला. मला काम करू दे. ठीक आहे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा असा कोणता देश आहे जिकडे 6 महिने सूर्य मावळत नाही. साऊथ आफ्रिका. नो, रॉंग आहे. ज्यांना पण माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये आन्सर द्या. नेहमीसारखं मी काय करणार आहे? जीपे करणार आहे, बरोबर ना? शिव्या खायशीन. तुला मी म्हणतो काय बोलत जाऊ नकोस. लास्ट टाइमला पण केलं होतं मी जीपे. एका जणाला करते आणि बाकीच्याला देत नाही बरं का ती. तिचं काय म्हणजे ऐकून- फर्स्ट आन्सर देणार त्यांना देणार ना, जे पहिल्यांदा आन्सर देताना कमेंटमध्ये फर्स्ट आन्सर त्यांना भेटतो तो जीपे, बरोबर. ठीक आहे, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला बघत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला मग नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल, बरोबर ना? एवढं करा. हां, एवढं आणि फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा. ओके, बाय. हे पण करा. पण हिचं उत्तर काय देत बसू नका तुम्ही. हिचं उत्तर देऊ नका. पैसे देत नाही ही, खोटं बोलती ही. मला देत नाही, तुम्हाला काय देणार आहे पैसे? त्यांना उत्तर जेव्हा येत नाही ना हे असंच बोलतात. उत्तर येते का? काम धंदे सोडून तुझे उत्तरच देत बसतो. माझ्यामुळे तुमचं जनरल नॉलेज वाढतंय. मी घरात बसतोय, वर्क फ्रॉम होम आहे, तर मलाच कळत नाही सूर्य कुठून मावळतोय आणि कुठून उगवतोय. मलाच काहीच कळत नाही आणि ही मला विचारते देशाचं